नमस्कार. आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयाचं आज उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते झालं आणि निश्चितच ही एक आमच्या पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीची ऊर्जा किंवा कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होण्यासाठी अतिशय हा महत्त्वाचा क्षण आहे. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोघेही येणार होते, परंतु काही अडचणीमुळे ते या ठिकाणी आले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल किंवा घोडदौड चांगल्या पद्धतीनं वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं एक दालन उभं राहिल्यामुळं पक्षाचं काम चांगल्या पद्धतीनं करणार आहे भविष्यकाळामध्ये. विधान परिषदेमध्ये रामकर साहेबांनी एक शीट देण्याचं चर्चा होती, पण आता ते कुठेतरी दिसत नाही, तर काय सांगायचं? राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीमधून लढत असताना महायुतीच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघ हा जानकर साहेबांना सोडण्यात आला होता आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांना पराभव पत्करावा लागला आणि पराभव पत्करल्यानंतर आत्ताच नवीन ज्या विधान परिषदेच्या 11 जागेंची निवडणूक सुरू आहे त्या निवडणुकीमध्ये जागा एक आम्हाला मिळणार होती, परंतु जानकर साहेब गेले 2 टर्म झालं विधानसभेमध्ये काम करतायत. त्याच्यामुळं जानकर साहेबांनी बोलून दाखवलं की मला राज्यामध्ये काम करायला इंटरेस्ट नाही, तर मला याच्या माध्यमातून राज्यसभा मिळाली तर बरं होईल. त्या दृष्टिकोनातून विचार सुरू असल्यामुळं आता विधान परिषदेमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. जैसा कि भाजपा का इतिहास रहा है, लोग बताते हैं कि मित्र पक्षों को वो ज़्यादा तवज्जो देती नहीं है, तो आपको क्या उम्मीद है कि राज्यसभा में भाजपा जरूर आपको सीट देगी जानकर साहब को, क्या फिर वैसे लॉलीपॉप देने के लिए? आता कसं राहते त्यांना आपल्याला म्हणजे शब्द तर म्हणता येणार नाही, पण आता आज जग संपूर्ण चाललेलं आहे किंवा संपूर्ण जे काही गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चाललं आहे त्या बहुतांश विश्वासावरती चालत आहेत. त्या विश्वासाला पात्र राहायचं का नाही राहायचं ते BJP ठरवेल, पण आज तर आम्ही आशादायक आहे की बाबा उद्या आम्हाला राज्यसभा जानकर साहेबांसाठी मिळेल. मग एक अंतिम सवाल, 4 दिन पहले जो दादर में आपकी नियोजन सभा की बैठक मुंबई प्रदेश की हुई थी, उसमें एक आवाज़ उठी थी कि परभणी लोकसभा को भाजपा के लोगों ने हरा दिया. उसके बाद भी कार्यकर्ताओं का मत वहाँ हमने देखा कि हम खुद से क्यों न लड़ें, क्यों भाजपा की बैसाखी पर बार बार जाते हैं, क्या कहना चाहिए? कसा विषय राहतो, ज्यावेळेस प्रत्येक विभागाची आम्ही बैठक घेतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना त्यांचं मत मांडण्यासाठी बाकीच्या पक्षामध्ये अशा गोष्टी घडतात का नाहीत मला माहीत नाही, पण राष्ट्रीय समाज पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्यापासून ते राज्य कार्यकारिणीच्या वरिष्ठापर्यंत वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता हा वेगवेगळ्या माध्यमातून त्याला जे काही अनुभव आलेले असतील किंवा काही गोष्टी त्यांना ऐकल्या असतील त्याच्यामधून ते बोलत असतो. सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये मनावरती घेऊन चालत नाहीत. त्या गोष्टीचा उहापोह चर्चा तर होणं गरजेचं आहे. खरं काय खोटं काय हे तपासून पाहून निर्णय घेणं योग्य पडतं. एक चर्चा, अंतिम सवाल की चर्चा ये भी है कि महायुति से अगर बात नहीं बनी तो भविष्य में आप लोग महाविकास आघाड़ी के दरवाजे पर भी जा सकते हैं, क्या बात सही है या आगे ऐसी चर्चा है? नाही, चर्चा तर होणारच आहे, कारण कसं आहे आपला राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांचा बहुजनाचा, वंचिताचा, पीडितांचा, शोषितांसाठी काम करणारा हा पक्ष आहे आणि हा पक्ष काम करत असताना जानकर साहेबांनी तर सुरुवातीपासून कार्यकर्त्यांना स्वप्न दाखवले की मला या देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. त्याच्यासाठी निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष हा मोठा झाला पाहिजे याच्यासाठी आमच्या नेतृत्वासह आम्ही सर्वच कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत आणि हे प्रयत्न करत असताना आजही आम्ही पहिली यादी आम्ही पक्षाच्या माध्यमातून 104 विधानसभेची डिक्लेअर केलेली आहे. त्या 104 विधानसभामध्ये आता आमचं सर्व ठिकाणी काम सुरू होईल. मुंगडी बैठकीच्या माध्यमातून असेल, गावभेट दौरे असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती गटगणनिहाय बैठकी असतील किंवा काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या कार्यकारिणी अपूर्ण आहेत त्या ठिकाणी बांधून येणं, 1 बूथ 10 यूथ ही संकल्पना आम्ही पक्षाची तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहतो आहे.
या सर्व गोष्टी आम्ही करून आमचा पक्ष कसा मोठा होईल आणि आमच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील किंवा आमचा आमदार जास्त कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील असणार आहे. आम्हाला सन्मानपूर्वक जागा BJPनं सोडल्या तर आम्ही BJPबरोबर राहून, नाही सोडल्या तर आम्ही म्हणजे कार्यकर्त्यांची बोलवून किती दिवस करणार या दृष्टिकोनातून आम्ही स्वतंत्र लढू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर विकास आघाडीने विचारणा केली आणि त्यांनी जर आपल्याला सन्मानजनक जागा सोडल्या, ज्या ठिकाणी आपलं काम आहे, ज्या मतदारसंघामध्ये आपलं काम आहे, ज्या मतदारसंघामध्ये आपली पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मजबूत फळे आहे, ज्या ठिकाणी आपल्याला सक्षम उमेदवार आहे, हे जे आमचे महाराष्ट्रामधील जे काही ठराविक मतदारसंघ आहेत ते मतदारसंघ जर दोघांनी आम्हाला नाही सोडले तर शेवटी आम्ही स्वबळावरती स्वतंत्र लढून राष्ट्रीय समाज पक्षाचा एक वेगळा ठसा कसा उमटेल आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचे यश कसं निर्माण होईल अशा दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहणार. कारण प्रत्येक व्यक्तीची ज्यावेळेस त्याची दिनचर्या करतो किंवा इतर व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी काम करत असताना स्वतःचा प्रपंच मोठा कसा होईल किंवा बळकटी कशी येईल अशा पद्धतीने विचार करून काम करतो. त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष हा आमचा राजकीय पटलावरती मोठा कसा होईल अशा दृष्टिकोनातून विचार करून आम्ही काम करत आहोत आणि काम करत राहणार आहोत. धन्यवाद.